रामकृष्णारी. श्री ज्ञानेश्वरीतील 11व्या अध्यायात आलेल्या काही पौराणिक कथा आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत. तया तेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले. अध्याय 11वा, ओवी क्रमांक 35. सूर्यवंशातील नाभाग नामक राजाचा मुलगा अंबरीश. राजा दानशूर, पराक्रमी व महान भगवत भक्त होता. एकदा द्वादशीस उपवास सोडण्याच्या वेळी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले. राजाने त्यांना नमस्कार करून सांगितले, आपण नदीवर जाऊन अन्निक उरकून भोजनास यावे. ते नदीवर गेले, पण लवकर परत येईनात. इकडे द्वादशी तिथी संपत आली होती. राजाने कुलगुरूंच्या अनुमतीस देवास नैवेद्य समर्पित करून आपण स्वतः फक्त तीर्थप्राशन करून पारणे सोडले. दुर्वासांना ही गोष्ट आवडली नाही. ते संतापले. त्यांनी राजाला अनेक योनीत शाप घेशील असा शाप देऊन आपल्या जटेतून एक कृत्या निर्माण केली व ती राजावर सोडली. राजाचा नाश होणार म्हणून भगवंतांनी कृत्येवर सुदर्शन चक्र टाकले. कृत्येचा नाश करून ते चक्र दुर्वासांच्या मागे लागले. प्राणरक्षणासाठी दुर्वास सर्व देवतांना शरण गेले, पण त्यांना कोणी आश्रय दिला नाही. तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितले की राजाकडे जाऊन क्षमा मागा. तो तुमच्यासाठी उपवासी राहिला आहे. तो राजाच तुमचे शस्त्रभयापासून रक्षण करील. 1 वर्षानंतर ते राजाकडे परत आले, शरण गेले. तो उपाशी राहून अतिथींचा दुर्वासाचीच वाट पाहत होता. अंबरीशी राजाला दुर्वासांना झालेला त्रास पाहून अत्यंत खेद वाटला. त्यांनी सुदर्शन चक्राची स्तुती केली. चक्र शांत झाले. नंतर दुर्वासांना पंक्तीला घेऊन राजाने आनंदाने उपवास सोडला. अनेक योनीत जन्म हा दुर्वासांचा शाप अंबरीशीला बाधू नये म्हणून भगवंतांनी त्याच्यासाठी स्वतः मत्स्यादी 10 अवतार घेतले. भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. मागा जळत काढिले जोहरी, तै ते देहासीच भय अवधारी. ओवी क्रमांक 60. धृतराष्ट्रपुत्र कौरव व पंडुपुत्र पांडवांचे मोठेपणी एकमेकांशी पटेना. युधिष्ठिराला युवराजपद दिलेले दुर्योधनाला सहन झाले नाही. तेव्हा पांडवांना वनवासात जाऊन राहण्याची आज्ञा धृतराष्ट्राने दिली. दुर्योधनाने पांडवासाठी कपटाने लाक्षागृह निर्माण करविले होते. ही गोष्ट विदुरास कळली. त्याने युधिष्ठिरास कळविली. विदुराने लाक्षागृहाचे बांधकाम चालू असतानाच बाहेर पडण्यासाठी एक गुप्त विवर मार्ग तयार करून घेतला होता. पांडव लाक्षागृहात राहू लागले. तिथे ते दानधर्म करीत असत. एकदा सायंकाळी एक भिल्लीन आपल्या 5 मुलांसह तिथे येऊन राहिली. विदुराच्या सूचनेवरून त्याच रात्री पांडव गुप्त विवर मार्गाने बाहेर पडले. लाक्षागृहास आग लागली. आगीत भिल्लीन व तिचे मुले जळून गेली. कौरवांना वाटले की कुंतीसह पांडवच जळून मेले. याप्रमाणे पांडवांचे लाक्षागृहाचे संकटातून रक्षण झाले. ही संदर्भ कथा महाभारतात आलेली आहे. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली खांके. ओवी क्रमांक 61. एकदा सनत कुमार भगवान विष्णूंचे दर्शनासाठी वैकुंठी गेले. तिथे जय, विजय या द्वारपालांनी त्यांना अडविले. त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला, तुम्ही मृत्यूलोकी दैत्य योनीत जाल. तेव्हा जय विजयांनी प्रार्थना करून उशाप मागून घेतला. विरोधी भक्तीने तरी आम्हाला देवाचे स्मरण व्हावे या शापाप्रमाणे त्यांना हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण व शिशुपाल दंतवक्र असे 3 जन्म प्राप्त झाले. पहिल्या जन्मात हिरण्याक्ष दैत्य पृथ्वीला कांखेत घेऊन रसातळी जाऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन त्याचा वध केला व पृथ्वीचे रक्षण केले. ही कथा भागवतात आलेली आहे. पुत्रा आळविता अजामिळा, आपण येस तेसी. ओवी क्रमांक 104. कान्यकुब्ज नगरीत अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याने आपल्या मातापित्याचा त्याग केला व एका गणिकेला घेऊन राहू लागला. तिच्यापासून त्याला 10 मुले झाली. सर्वात धाकट्या मुलाचे नाव नारायण होते. अजामिळाला नारायणाचा अतिशय लळा होता.
मृत्यूसमयी तो नारायण नारायण अशा हाका मारू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी यमदूतांना त्याच्यावर मृत्यूपाश टाकू दिला नाही. अजामिळाने विष्णुदूत व यमदूतांचा संवाद ऐकला व त्याला विरक्ती उत्पन्न झाली. तो भगवत भक्त झाला व मृत्यूनंतर त्याला उत्तम गती मिळाली. भागवतात व विष्णू पुराणात ही कथा आलेली आहे. अजूनी वैरियांची या कलेवरा विसंबसीना. ओवी क्रमांक 105. श्रीकृष्णाने सांदीपनी गुरूंचा मृतपुत्र परत आणून देताना ज्ञानेश्वरीत अध्याय 3 ओवी क्रमांक 163 मृत गुरुपुत्र आणिला. शंकरूप धारण केलेल्या पंचजन दैत्यांचा वध केला व त्याच्या अस्थीचा शंख करून तो आपल्याजवळ सतत बाळगला. पंचजनाच्या अस्थीचा केलेला म्हणून या शंखाला पांचजन्य असे नाव पडले. भागवतात ही कथा आहे. हे दान म्हणून दारवंटे करू जाहलासी बलीचा. भक्त प्रल्हादाचा नातू बली हा अतिशय बलवान, उदार व धार्मिक होता. त्याचे देवांशी वारंवार युद्ध होई व तो संजीवनेमुळे जिवंत राही. त्याने इंद्रपद प्राप्तीसाठी 100 यज्ञांचा संकल्प केला. 99 यज्ञ पूर्ण झाले. शेवटचा यज्ञ करीत असता देवांच्या प्रार्थनेनुसार भगवंतांनी वामन अवतार घेतला. यज्ञात जाऊन 3 पावले जमीन मागितली. बलिराजाचे गुरु शुक्राचार्य विरोध करीत असतानाही राजाने भूमिदान केले म्हणून उदक सोडले. तेव्हा उपेंद्र वामनाने विश्वरूप धारण करून एका पावलात पृथ्वी व दुसऱ्या पावलात आकाश व्यापून टाकले. 3रे पाऊल कुठे ठेवू असे विचारले असता बलिराजाने आपले मस्तक पुढे केले. तेव्हा वामनाने त्यांच्या मस्तकावर पाय ठेवून त्यास पाताळात दडपले आणि प्रसन्न होऊन वर दिला. तू वैवस्वत मन्वंतर असेपर्यंत उपेंद्र व नंतर इंद्र होशील. तू सुतल पाताळात सुखाने राज्य कर. मी अक्षयी द्वारपाल होऊन सुदर्शन चक्राने तुझे संरक्षण करीन. कृतयुगापूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बळीने वामनास दान दिले तो दिवस अद्यापि बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. या दिवशी बलिपूजन होते. याप्रमाणे भगवान बळीकडे दान मागण्यास गेले व त्याच्या भक्तीने सत्यवचनाने संतुष्ट होऊन त्याचाच द्वारपाल झाले. भागवतात ही संदर्भ कथा आपणाला आढळते. मागा बाळपणी घेणे श्रीपती जै एक वेळ खादरी होती माती. श्रीकृष्णाने बाळपणी एकदा माती खाल्ली हे पाहून यशोदा त्याला फार रागे भरली. तेव्हा मी माती खाल्ली नाही असे बाळकृष्णाने सांगताच यशोदेने त्याला तोंड उघडण्यास सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने मातेला आपल्या मुखात चतुर्भुज भुवनांचे दर्शन घडवले. ही कथा आपणाला भागवतात वाचावयास मिळते. आणि वेदाची या मथी ठेले ते लागला बोलो. ध्रुवाचा परमेश्वर प्राप्तीचा दृढ संकल्प पाहून देवर्षी नारदाने त्याला यमुना तीरी मधुवनात जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपण्यास सांगितले. त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवंत प्रसन्न झाले. त्याला सगुण रूपात दर्शन दिले. तेव्हा बालक ध्रुवाला परमेश्वराचे गुणवर्णन करावे अशी इच्छा झाली, पण अज्ञानाने करता येईना. तेव्हा भगवंतांनी त्याच्या उजव्या गालाला शंखाचा स्पर्श केला. त्याबरोबर तो ध्रुव बाळ वेदांप्रमाणे खडाखड स्तोत्रे गाऊ लागला. जैसा अब्रब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी. मार्कंडेय महान तपस्वी ब्रह्मर्षी होते. त्यांनी परमेश्वराजवळ माया पाहण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंतांनी तथास्तु म्हटले. पुढे एकदा हे आश्रमात बसले असता जोराचा वारा सुटून पृथ्वी जलमय झाल्याचे त्यांना दिसले. हे त्या जलप्रलयात एकाकी पोहत असता त्यांना एका वटवृक्षावरील एका पानावर एक सुंदर बालक दिसले. त्याच्या श्वासाबरोबर मार्कंडेय त्याच्या पोटात गेले. बालकाच्या पोटातच त्यांना बाहेरच्या सृष्टीप्रमाणे सर्व सृष्टी दिसली. बालकाचा उच्छ्वासाबरोबर ते पुन्हा बाहेर पडले. तेव्हा आपण आश्रमातच आहोत असे दिसले. भगवंतांनी या मायेचे त्यांना दर्शन केले.
भगवंतांनी त्यांना पुन्हा दर्शन देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. तुवा गोग्रहणाचेनी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे. मग विराटाचेनी महाभेडे, उत्तरे आसडूनी नागविले. कीचक वध झाला तेव्हा पांडव बहुते करून विराट नगरीतच असावेत असा दुर्योधनाला संशय आला. त्याने अज्ञातवासात असतानाच पांडवांना ओळखून काढावे व पुन्हा वनवासात धाडावे या हेतूने विराट राजाची गोधने हरण करण्याची मोहीम आखली. गायी पळवून नेत असताना गोपांनी विराटाचा पुत्र उत्तर याला संरक्षणासाठी पाचारण केले. त्यावेळी विराट राजा नगरीत नव्हता. यावेळी उत्तर हा आपली बहीण उत्तरा हिच्या महालात होता. उत्तरेला नृत्यकला शिकवणारी बृहन्नडा म्हणजेच स्त्री वेशधारी अर्जुन तेथेच होती. त्याच्या देखत राजपुत्र उत्तराने बढाई मारली. मला सारथी असता तर मी शत्रूला पराजित केले असते. बृहन्नडा सारथ्य करण्यास तयार झाली. नाईलाजाने उत्तराला लढाईवर जावे लागले. पण रणांगणावर असंख्य शत्रू सैनिक पाहून तो घाबरून गेला. तेव्हा अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशातच शत्रूशी युद्ध केले. शत्रू सैन्यावर मोहनास्त्र टाकून त्यांची वस्त्रे हरण केली. उत्तराला विजय मिळवून दिला. महाभारतातील विराट पर्वात ही संदर्भ कथा आढळते.